सर्वप्रथम सुनील भोळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासनाचे दिनांक 22 जानेवारी 2026 रोजीचे हे पत्र असून या पत्राचा विषय आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याबाबत. पुढे संदर्भ दिलेले आहेत. उपरोक्त संदर्भ क्रमांक 1 नुसार केंद्र पुरस्कृत साक्षर उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदेशित केले आहे. संदर्भ क्रमांक 2 नुसार सन 2022 ते 2027 पर्यंत चालणाऱ्या नवसाक्षर उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, गटस्तरीय, शाळा स्तरावरील समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी राज्यस्तरावरून विविध उपक्रम राबवले जात आहेत. दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे. या दिवशी प्रत्येक शाळेत असाक्षर मुक्त गावाची शपथ घेतल्यास 100% साक्षर महाराष्ट्र होण्यासाठी मदत होणार आहे. तरी सदर असाक्षर मुक्त गावाची शपथ प्रत्येक विद्यार्थ्याने घेण्याबाबत आपल्या अधीनस्थ यंत्रणेस आदेशित करावे. सदर उपक्रमाबाबत वर्तमानपत्रे, सोशल मीडिया यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात मोफत प्रसिद्धी देण्यात यावी, असे संदर्भ क्रमांक 3 च्या योजना संचालनालयाच्या पत्राद्वारे कळवण्यात आलेले आहे. संदर्भ क्रमांक 3 चे पत्र व असाक्षर मुक्त गावाची शपथ साक्षरता शपथेचा नमुना जोडलेला आहे. त्या अनुषंगाने आपल्या विभागातील, जिल्ह्यातील सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्या संदर्भ क्रमांक 3 च्या पत्रातील सूचना निदर्शनास आणून असाक्षर मुक्त गावाची शपथ घेण्याबाबत संबंधितास आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे. याबाबतचे माननीय शिक्षण संचालक यांचे हे पत्र असून पुढे आपल्याला शपथेचा नमुना आहे. असाक्षर मुक्त गावाची शपथ. साक्षरता शपथ. मी अशी शपथ घेतो की माझे संपूर्ण कुटुंब, गाव 26 जानेवारी 2027 पर्यंत साक्षर करेल. मी स्वतः असाक्षर राहणार नाही आणि इतरांना असाक्षर राहू देणार नाही. मी माझ्या कुटुंबातील सदस्य, मित्र, समाजातील प्रत्येक व्यक्तीला वाचन, लेखन व संख्याज्ञान शिकण्यासाठी प्रयत्न करेन. मी किमान 2 असाक्षर व्यक्ती साक्षर करण्यासाठी प्रचार प्रसार करील. मुलगा असो वा मुलगी, स्त्री असो वा पुरुष, सर्वांना समान शिक्षण मिळावे यासाठी मी प्रयत्नशील राहील. राज्याचे 100% साक्षरतेचे ध्येय गाठण्यासाठी मी माझे सर्वतोपरी व निरंतर योगदान देईन. मी स्वतः शिकेन आणि इतरांना शिकण्यास मदत करेन, ज्यामुळे समाज प्रगती करू शकेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उल्हास. अशा प्रकारे आपल्याला 26 जानेवारी 2026 रोजी आपल्याला साक्षरता शपथ घ्यायची आहे. धन्यवाद.